आपण ते दोष निवडला बरोबर उजळले भाग्ये आता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मलाभ जोडी येला संपुष्ट हे हृदये पेटी संपुष्ट हे हृदय पेटी धरुणी पोटी साठवू संत दर्शनी हा लाभ पद्मलाभ जोडी येला तुका म्हणे होता ठेवा तुका म्हणे होता ठेवा तो या भावाचा पडला संत दर्शनी हा लाभ पद्मलाभ जोडी येला उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मलाभ जोडी येला मनोजम मारुतुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमता मुरुष्ट वातात्मज मानरुत्म्यम श्रीरामृतम सर्वं प्रपदे महायुग पिटीतटे विमरथ्या वरम पुंडरीकाय दातु मुनींद्र समागत तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग ही पांडुरंग
वय सकळ विद्येचे तेची वंदो श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार आता शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला नका पाहू झालो दास पायांचा जोडून या करण चरणे ठेवी तो माता देवी तू माता पंजाबी विनंती माझी पंढरी नाथा पंजाबी विनंती माझी पंढरी नाथा जोडून या करण चरणे ठेवी तो माता देवी तू उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला प्रस्तुत प्राप्त सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय देवचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे आणि ज्यांचं कलशच तारी जीवन शोभून दिसतं असे असणारे जगद्गुरु तुकोबार यांच्या चार चरणांचा सर्वांच्या पाठातला आणि संत जीवनामध्ये प्राप्त झाल्याच्या नंतर कोणता अनुभव महाराजांना आला त्याचं वर्णन अभंग या सेवेसाठी आपण या ठिकाणी निवडलेला आहे. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडा परिहार द्यायचा तो म्हणजे असा, आज या पावनभूमी अंतरावरी सराटीमध्ये सर्व संतांच्या कृपेने भगवंताच्या आशीर्वादाने आणि समस्त गावकरी मंडळीच्या सहकार्याने सर्व पंचक्रोशीतल्या मंडळीच्या सहकार्याने चालत आलेला हा कीर्तन महोत्सव आज या कीर्तन महोत्सवाचा 310वा दिवस आहे. मला बरोबर 310वा दिवस 300 कीर्तन होऊन गेले, 10 कीर्तनही होऊन गेले आणि दुपारची जी कीर्तन आहे हे आहे गिनतीत नाही, हे फक्त संध्याकाळचे कीर्तन मी तुम्हाला सांगितले 310 आणि 310वे हे कीर्तन, हे कीर्तन पुष्प माझ्या वाट्याने या ठिकाणी आलेलं आहे. सर्व ग्रामस्थ मंडळी, अंतरवाली सराटी, सर्व पंचक्रोशीतील मंडळी यांच्या माध्यमातून आणि यांच्या प्रेमातून या ठिकाणी सेवा करण्याचा योग आला असे असणारे आमचे हरिभक्त पारायण आदरणीय परमपूज्य माधवगिरी महाराज यांच्या प्रेमामुळे या सेवेचा योग या ठिकाणी म्हणजे कीर्तन करणं म्हणजे भाग्य मला, आणि म्हणून हा अभंग मुद्दाम आपण या ठिकाणी उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. आज आमचा योगायोग असा आहे, एवढी धावपण असताना सुद्धा म्हणून दादा जरांगे पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्याबद्दल त्यांच्या नावाने याचा टाळी आवाज. आणि या ठिकाणी हा कीर्तन महोत्सव चालू आहे. या अंतरवाली सराटीमध्ये प्रत्येक महिला असेल, पुरुष मंडळी असेल, नवतरुण मंडळी असेल, यांचं सहकार्य या ठिकाणी मोलाचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी हे कार्य चालतं महाराज. आज 8 दिवसाचा जर सप्ताह असला तर आपल्याला त्या ठिकाणी कंटाळवाणी येतो. कधी कधी कीर्तन ऐकणारे ऐकतात, मध्येच निघून जातात, कोणी कोणी येतच नाही. पण या गावाला खूप धन्यवाद दिला पाहिजे की आज 310 कीर्तन या ठिकाणी झाले. तो उत्सव पहिला आहे, तो उत्सवाचा आहे. आणि या कीर्तनाला साथ करण्याकरता या ठिकाणी आमचे हरिभक्त पारायण सुंदर महाराज काळी नारेगाव, दीपक महाराज, गावातले भजनी मंडळ, इकडं योगेश भैया, अजून तामणे भैया, बाबासाहेब महाराज गायके, राजाराम मौली,
भगवान अप्पा या ठिकाणी युट्यूब आले, सोनालाबाई तुमचं या ठिकाणी धन्यवाद. शिवाजी अंकल असे बरीच मंडळी आपली माटिके सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. आणि म्हणून सर्वांच्या चरणाला नम्र वादन करतो आणि आपल्या सेवेला सुरुवात करतो. गावातील उपस्थित सर्व तरुण मंडळी, महिला मंडळ, ज्येष्ठ मंडळी, आमचे हरिभक्त पारायण परमपूजनीय माधवगिरी महाराज अंतरवाली सराटी यांचे सुद्धा या ठिकाणी आगमन आहे. आज आमचंही भाग्य आहे त्यांना कार्यक्रम नव्हता, कारण भाग्याचाच बोध आहे महाराज सगळा. दादांची उपस्थित आहे, महाराजांची उपस्थित आहे, गावकरी मंडळाची उपस्थित आहे आणि महिला मंडळीची उपस्थित आहे. आणि याच अंतरवाली सराटीमध्ये मराठा आरक्षणाचा खरा मुद्दा म्हणजे प्रमुख केंद्र म्हणजे अंतरवाली सराटी. आज अंतरवाली सराटी कोणाला माहित नव्हतं, आमच्या संभाजीनगर जिल्ह्यात कोणालाच माहिती नव्हतं. पण आता 6-7 महिन्यापासून पहिलं उपोषण दादांनी केलं 17 दिवस, त्याच्यानंतर 7 दिवस केलं, त्याच्यानंतर पुन्हा नव्हतं उपोषण केलं. दादांची तरी कमालच मारो मागणं. त्यांनी एकच विचार केला, जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी माग हटणार नाही. काही झालं तरी हरकत नाही, हा देह केला तरी चालेल. देह जावा द्वार पांडुरंगी जीव ओतून टाकला महाराज. काहीही झालं तर हरिसिंग इतिहास मी पाठीमागे येणार नाही, 1 इंच सुद्धा ढळणार नाही. कारण माझा समाज, मराठा समाज यांचा एक शब्द मी सुद्धा ओलांडणार नाही. कारण त्यांना मी मायबाप मानलेला आहे. आणि मग दादांच्या बागे एवढी धावपळ असताना सुद्धा त्यांच्या जागोजागी ठिकाणी सभेचे कार्यक्रम चालू आहे. आमचं भाग्य दादा तिथे आलेलं आहे, महाराजांची उपस्थिती आहे. म्हणून या अंतरवाली सराटीमध्ये सराटी अंतरवाली तेथे मराठ्यांची फौज आली. 1 कोटी मराठा समाजाची या ठिकाणी सभा झाली आणि म्हणून तर सरकारला जाग आहे. जरांगे पाटील मराठ्यांचा योद्धा भला, म्हणून तर सरकारने दादाला फोन केला, आम्ही येतो तुमच्या गावाला, काय म्हणणं आहे आम्हाला तुम्ही सांगा या ठिकाणी. कारण सरकारला सुद्धा या ठिकाणी यावं लागलं. एवढं उपोषण त्यांनी अमोर उपोषण या ठिकाणी केलं. काहीतरी जीवदान केलं. ज्याने हा जीव दिला दान कारण या ठिकाणी दादांनी ज्यावेळेस उपोषण सुरू केलं, पुढं रोडला उपोषण नव्हतं, कुठं एखाद्या अगदीच पुढं सुद्धा उपोषण नव्हतं, कोणाचाही गाडी अडवल्या नाही, कोणाला काही त्रास दिला नाही, तरी या ठिकाणी पोलीस हल्ला होतो यासारखं दुर्भाग्य कोणतं नाही मानत. आणि ज्या माता भगिनीनं या ठिकाणी डोके फुटले गेले, हात मोडले गेले, त्या माता मावल्या आमच्या सर्व माळकरी होत्या महाराज. आणि माळकरी लोकांवर जर असे हल्ले होत असेल तर काय म्हणावं महाराज या सरकारला. आळंदीमध्ये तिथे झालं महाराज, असं आहे वारकऱ्यावर हल्ला झाला. कारण हे जे आहे हे चांगलं नाही. सरकारनं या ठिकाणी कोणाचाही अंतर या ठिकाणी पाहू नये. आणि मग सरकारला सर्व मराठा समाजांच्या वतीने मी विनंती करतो की जरी काही राहिलं असेल, झालं असेल, तर जे काही दादांचं बाकीचं काम आहे सगळे सोयरे त्याबद्दल सरकारने जरूर विचार करावा. सरकार जरूर विचार करेल
अशी आपल्याला सर्वांना या ठिकाणी विनंती करतो सरकारला. आणि ती होणारच काय आपलेच लोक आपल्याला विरोध करतात. विरोध मुसलमान बंधू करत नाही, बौद्ध समाज करत नाही, इतर कोणताच विरोध समाज विरोध करत नाही आपल्याला, पण आपली लोकच आपल्याला या ठिकाणी विरोध करतात. ज्ञानेश्वर महाराजांना कोणी विरोध केला? आपल्याच लोकांनी विरोध केला. नाथ महाराजांना विरोध कोणी केला? आपल्याच लोकांनी केला. तुकाराम महाराजांना विरोध कोणी केला? आपल्याच लोकांनी केला. राम मंदिराला विरोध कोणाचा? दादा भरे आपलेच लोक. आणि मराठा समाजाला विरोध कोणाचा आहे? बाकी मंडळीचा आहे का? आपलेच लोक याकडे कोणी उरतात. कोणी जरांगे पाटील असे, जरांगे पाटील तसे, जरांगे पाटील कसे आहेत याचा विचार करू नका. जरांगे पाटील जसे आहेत तसे ते पोलादी पहार आहे महाराज. पोलादी पहार मोडन पण कोणा पुढे वागणार नाही आणि कोणा पुढे झुकणार सुद्धा नाही. मला असं त्यांचं कार्य या ठिकाणी चालू आहे. आणि म्हणून तर संपूर्ण महाराष्ट्राचा मराठा समाज त्यांच्या पाठीमागे उभा राहिला. कोणी हटायला तयार नाही. दादा जे करतील ते आम्ही या ठिकाणी करू असं सर्वांनी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाने शपथ घेतलेली आहे. आणि त्यांचं कार्य यापुढे चालू आहे. विठ्ठल अभंग निवडायला आपण जगत करू तुकोबारायांचा अभंगाही चार चरणाचा संतपद प्रकरणातील अभंग या ठिकाणी आहे. गुजरले बाकी आता अवघी चिंता वाढली. जगद्गुरूच्या तुकोबारायांचा जर विचार केला, त्याचा इतिहास जर आपण बारकाईने पाहिला तर असं लक्षात येतं की 8 पिढ्याची श्रीमंती होती सावकारकी तुकोबारायांची. आणि या 8 पिढ्याच्या वैभवामध्ये तुकोबारायांचं घर या ठिकाणी वाढलेलं होतं. पण एक अचानक दुर्गादेवी आता दुष्काळ पडतो आणि या दुष्काळामध्ये जगद्गुरू तुकोबारायांच्या घराची वाता होऊन जाते महाराज. अहो तुकाराम शेठ म्हणून बोलणारी लोक तोंडाला शिवाय देऊ लागले महाराज. काय परिस्थिती असेल त्या दुष्काळामध्ये जगद्गुरू तुकोबारायांची पत्नी सुद्धा वारली. पण सावकारकी एवढी श्रीमंत होती की त्यांना दुसरी पत्नी पुन्हा मिळाली. आणि अशा अवस्थेमध्ये अशा दुर्गादेवी दुष्काळामध्ये जगद्गुरू तुकोबारायांनी घरातलं वाटून दिलं मला. काहीही शिल्लक राहिलं नाही. एक वेळच अन्न खाण्याकरता सुद्धा जगद्गुरू तुकोबारायांच्या घरामध्ये अन्न राहिलं तुम्हाला. कारण त्यांच्या परिस्थितीचं वर्णन ते स्वतः करतात. आम्ही सदैव सोडले, आम्ही सदैव सोडले, सदैव सोडले, आम्ही सदैव सोडले. जवळी तातुरे आले, जवळी तातुरे आले, जवळी तातुरे आले, जवळी तातुरे आले. ओ जाऊ पुढे, जाऊ पुढे. झाले महाराज. 19 अन्न खाण्यासाठी सुद्धा घरामध्ये नव्हतं. जी लोक नमस्कार करत होती
जी लोक प्रेमाला बोलत होती ती भेटण्याकरता सुद्धा तयार नव्हती. मला काय प्रारब्ध असेल. जगद्गुरु तुकोबाराची एवढी परिस्थिती ओढवली. ज्या वेळेस तुकोबारांच्या घरामध्ये सावकारकी होती, श्रीमंती होती, त्यावेळेस तुकाराम महाराज रस्त्याने चाललेले महाराज लोक त्यांना मुजरे करायचे. पण ज्या वेळेस तुकोबाराची परिस्थिती नाजूक झाली, प्रतिकूल बनली, त्यावेळेस गावच्या पाटलांनी सुद्धा तुकोबारांना विरोध केला. महाराज गावचे पाटील सुद्धा पाटील गावीचे हे लोक, कारण गावचे पाट सुद्धा कोपलेत महाराज. एवढी परिस्थिती जगद्गुरु तुकोबाराची. जोपर्यंत तुकोबारा गावात राहत होते महाराज देव गावामध्ये, तोपर्यंत लोकांना किंमतच नव्हती. पण त्यांना किंमत कळली कधी, कळो येईल अंता काळी प्राण जगद्गुरु तुकोबारा गावामध्ये राहत होते, भजन करत होते, कीर्तन करत, तोपर्यंत गावाला किंमत नव्हती महाराज. पण नंतर तुकोबारा ज्या वेळेस वैकुंठ गमन झालं तुकोबारांचं, त्यावेळेस त्यांना कळलं महाराज, हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल. हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल. जगद्गुरु तुकोबारा गावच्या लोकांना कळले महाराज, जोपर्यंत आहे तोपर्यंत किंमत नाही. आणि गावात कितीही जरी मोठा माणूस असला, कितीही विद्वान असला, तरी गावात त्या माणसाची एवढी किंमत असते महाराज. तो कितीही गुणवान असू द्या, त्या माणसाची बाहेर किंमत आहे, गावात किंमत नाही. कुठं जरी पाहिलं तर असंच आहे. आणि मी जगद्गुरु तुकोबाराने विचार केला की आपल्याला या देहो गावामध्ये पाटलांनी सुद्धा विरोध केला, राहायचं कोणाच्या जीवावर. त्याने असा विचार केला कुठेतरी एखादा जाऊन भगवान परमात्म्याचं भजन करावं आणि भगवंताची प्राप्ती त्या ठिकाणी करावी. आणि तुकोबारांनी देहू गाव सोडला महाराज.
आणि भंडाऱ्या डोंगरावर एकांतात जाऊन त्या ठिकाणी भगवंताचे भजन करू लागले. एकांतामध्ये गेले. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, तुका म्हणे जे जगत गुरु तुकोबाराने देहुगा सोडला आणि भंडाऱ्या डोंगरात त्या ठिकाणी भगवान परमात्मे भजन करू लागले महाराज. रोज देहुगावात यायचं, सकाळी स्नान संध्या करायची, गळ्यामध्ये विना घ्यायचा, हातामध्ये चिपळा घ्यायचा, भगवंताचं भजन करत करत भंडाऱ्या डोंगरापर्यंत जायचं आणि संध्याकाळ झाली की पुन्हा महाराजांनी देहूपर्यंत यायचं. असा बराच परमार्थ जगत गुरु तुकोबांचा वाढला महाराज. आणि महाराजांच्या मनामध्ये फक्त एकच खंत खडकत होती अंतःकरणामध्ये, माझा उद्धार कोणामुळे होईल, माझा उद्धार कशामुळे होईल याची खंत तुकोबाराच्या मनामध्ये चिंता वाढत होती महाराज. काय मे उद्धार पावेल, काय मी उधार पावेल, अरे काही कृपा करील नारायण, काही कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही ऐसे तुम्ही त्या ठिकाणी परमार्थ सुरू झाला महाराज. आणि ज्यावेळेस परमार्थाची आवड लागते त्यावेळेस ती व्यक्ती संसाराच्या दिशेने उदास होत होता. तुकोबाराय म्हणतात संसाराचा नव्हे घालून असून नये, एवढं तुकोबारायांची परिस्थिती त्या ठिकाणी बिकट बनली. आणि परमार्थ सुरू झाला तुकोबारायांचा. एवढा परमार्थ सुरू झाला, फक्त एकच मनात चिंता होती की आपला उद्धार कशामुळे होईल. आणि एक दिवस जगद्गुरु तुकोबाराय लोहगावला कीर्तनाला गेले. आणि कीर्तन पहिल्यासारखी कीर्तन आता नाही राहिले महाराज. पहिले एकदा कधी 9ला कधी कीर्तन सुरू झालं का 3 वाजेपर्यंत 4 वाजेपर्यंत कीर्तन चालायचे. आता 7 ते 9, 9 ते 11 असे कीर्तन नव्हतीच पहिले. एकदा सुरू झालं का 3 ते 4 वाजायचे. आता होतील का महाराज? आता नाही होणार ना, कारण तो तुकोबाराचा काळ होता महाराज. आणि तुकोबारा किती श्रीमंत होते. ज्यावेळेस परिस्थिती नाजूक झाली त्यावेळेस हो द्या, गरिबी आली हो द्या, पण ज्या वेळेस तुकोबारा श्रीमंत होते त्यावेळेस तुकोबारायांचे 86 लाख रुपये लोकांना डुबले महाराज. 86 लाख. आज त्याचा जर आपण हिशोब केला तर मोबाईल सुद्धा बंद पडेल महाराज, एवढी किंमत त्याची आज. तुकोबाराच्या काळामध्ये 17.5 रुपये सोना तोळ होतो. 17.5 रुपये तोळा सोनं. आजचे काय भाव झाले सोन्याचे? 70-75चे भाव झाले. म्हणजे एवढी श्रीमंती तुकोबारायची होती. आणि जगद्गुरु तुकोबारा देहूमध्ये आले आणि विचार केला की आपल्याला कीर्तनात जायचं. त्यांच्या आजोळ लोहगावला कीर्तनाला गेले. आणि कीर्तनाला गेल्याच्या नंतर 3 वाजेपर्यंत कीर्तन चाललं.
आणि कीर्तन संपलं तुकोबा असेल तुळशी त्या वाट्यावर झोपले महाराज. आणि त्या टायमाला त्यांना एक साक्षात्कार झाला स्वप्नामध्ये. सत्य गुरुराया कृपा माझा केली परी नाही इकडे सेवा काही सापडविले वाटे जाता गंगा स्नान मस्तकी तुझा ना ठेवला कर भोजन मागती तू बपावश्यर पडिला विसर स्वप्न माझी काही कळे उपजला अंतराई म्हणून काय तो राजली राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितले खोल माने केसी बाबाजी आपुले सांगितले राम मंत्र दिला राम कृष्ण हरी माग शुद्ध दशमी पाहुणे गुरुवार केला अंगीकार तुका म्हणी सापडे विले वाटे जाता गंगा स्नान मस्तकी तुझा ना ठेविला कर. तुकोबा आहे म्हणता माझ्या जीवनामध्ये गुरुची मला काही सेवा घडली नाही. तुकोबा गुरु महाराजांनी काय मागितलं महाराज चैतन्य महाराजांनी काय मागितलं फक्त पावसूर तूप मागितलं पावसूर तूप तूप म्हणजे चित्त फक्त चित्त मागितलं बाकी काही लोक अहंकार मनबुद्धी याच्यापैकी जे चित्त असतं ते चित्त मागितलं. आणि रामकृष्ण हरीचा मंत्र दिला माघ शुद्ध दशमी पाहुणे गुरुवार माघ महिना दशमी तिथी वार गुरुवार आणि या दिवशी तुकोबारा अनुग्रह दिला महाराज. आणि डोक्यावरती हात ठेवला महाराजांनी गुरु महाराजांनी आणि तुकोबाराच्या मुखातून शब्द बाहेर पडले अभंगाचं पहिलं छंद उजळे भाग्या उजळे भाग्य आता अवघेशीन तावारली. माझ्या जीवनामध्ये मला संत प्राप्त झाले आणि संत प्राप्त झाल्यामुळं माझ्या अंतःकरणामध्ये ती चिंता होती ती चिंता आता राहिलेली नाही. का संत जीवनामध्ये भेटले आणि ज्यावेळेस संत महात्मे अवतारला येतात त्यावेळेस संत महात्म्यांना अवतारला आणावं लागत नाही. अवतार संतही घेतात अवतार भगवंतही घेतात पण अवतार आणण्याकरता भगवंताला प्रयत्न करावा लागते विनंती करावी लागते. भगवंताचा जो अवतार असतो त्यांचा उद्देश एकच असतो भगवंताचा भक्ता रखे पायापासी दुर्जनाशी संवारी हे देवाचं कार्य हे देवाचा अवतार. यदा यदा धर्मस्य ग्लाने भवति भारत अभित्थानं धर्मस्य तदात्मनं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतानां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धर्म रक्षावाय अवतार घे धर्म
सडीत असतो धर्म सवया अवतार घेशी आपल्या पाळीची भक्तजना. आणि ज्यावेळेस संत महात्मे अवतार घेतात संतांना अवतार आणावं लागत नाही. ते त्यांच्या मनाने येतात आणि त्यांच्या मनाने त्या ठिकाणी निघून जातात महाराज. त्यांचा उद्देश एकच असतो, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी. कारण संतांचा अवतारच याच्यासाठी असतो महाराज. धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाची. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाची. सात भावे बरे देया सात भावे बरे देया एवढ्या करता संत महात्मे या ठिकाणी अवतारला येतात. संतांचा अवतारच एवढ्या करता असतो की ज्यावेळेस संत महात्मे या जीवाला घेऊन देवापर्यंत जात असतात. म्हणून संतांचा अवतार या ठिकाणी आहे. आम्हाला एक सुंदर प्रसंग बघा रामायणामध्ये. सुग्रीवाची आणि प्रभू रामचंद्राची कोणी भेट घडून आणली. सुग्रीव आणि प्रभू रामचंद्र ती भेट हनुमंतरायाने घडून आणली. कारण त्याच्यामध्ये सिद्धांत असा आहे, सुग्रीव हा जीव आहे आणि प्रभू रामचंद्र देव आहे आणि हनुमंतराय संत आहे. संत महात्मे या जीवाला देवापर्यंत घेऊन जातात. हे संतांचं काम आहे. म्हणून जगद्गुरू तुकोबार म्हणतात की माझ्या जीवनामध्ये मला संत भेटले, माझं या ठिकाणी वाद्य वळवलं आणि जी माझ्या अंतकरणामध्ये चिंता होती जी चिंता नाहीशी झाली. कशामुळं? अभंगाचं दुसरं जन्म. दर्शनी हा लाभ पद्मलाभ जोडीला. आज या ठिकाणी सर्व उपस्थित असलेली गावकरी मंडळी यांना एकदा हार्दिक शुभेच्छा. आणि एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सर्वांनी या ठिकाणी वचन आपलं करायचं. विठोबार कोमाई हरे
आपल्या कीर्तनाची वेळ फक्त 15 ते 20 मिनिटं या ठिकाणी बाकी आहे. जेवढी सेवा करता येईल तेवढं चिंतन मांडण्याचा प्रयत्न करणार तेवढा प्रयत्न आपण या ठिकाणी करणार आहोत. आणि 8:30 ते 10:30 या सप्ताहाची वेळ आहे. थोडा 10-5 मिनिटं उशीर झाला सुरू आहे, पण काय हरकत नाही, चला. पण आता या ठिकाणी आमच्या पुरुष मंडळीने भरपूर भजन केलं. आता माता भगिनी मात्र तसंच आहे आतापर्यंत. आम्ही ते तुम्हाला आतापर्यंत बोलू नका, काहीच नाही बोलू. पण आता तुम्हाला भजन करायचं आहे. आम्ही पुढं बनू, तुम्ही आमच्या पाठीमागे मागायचे. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतूचे महिला मंडळ. क्या बात. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतूचे धन्यवाद धन्यवाद. सगळ्यात ताळी पाहिला म्हणजे असं गोड भजन चाललं पाहिजे. असं वाटतं पण आता 11 वाजेपर्यंत बंदच करू. मनात तुम्हाला नाही धन्यवाद, तुमच्या आई वडिलांना धन्यवाद. धन्य माता पिता तया जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, माझ्या जीवनामध्ये संत मला भेटल्यामुळं माझ्या जीवनामध्ये ती चिंता होती ती जात आता राहिलेली नाही. आणि त्या संत कृपेमुळं संत भेटल्यामुळं मी माझ्या भगवंताला हृदयामुळे यामध्ये साठवलेलं आहे. मग तुम्ही माझ्या भगवंताला कुठं साठवता येतं का? येतं मला. जनाबाईने सुद्धा भगवंताला हृदयामध्ये साठवलं. बिरव मंगळाने सुद्धा आपल्या हृदयामध्ये भगवंताला साठवलं.
संत सावतामाळी यांनी सुद्धा भगवंताला या आपल्या हृदयामध्ये साठवलं महाराज. भगवंताची राणीचे रागाचा बुद्धी असेल ते फक्त हृदय आणि याचाच वर्णन जगत करून तुकोबारा तिसऱ्या अभंगाच्या संपुट ये हृदय भेटी संपुट ये हृदय भेटी संपुट ये हृदय भेटी संपुट ये हृदय भेटी दर्शनी हा लाभ पद्मलाभ जोडीला. खरं तर महाराज आपल्या महाराष्ट्राचं खूप मोठं भाग्य आहे. इंद्रायणी मातेच्या कुशीमध्ये 2 रत्न जन्माला आले, ते म्हणजे ज्ञानोबाराय आणि तुकोबाराय. आणि या सर्व संतांनी महाराष्ट्राच्या संतांनी सर्व जगाला ग्रस्त घातली. हेच आपल्या महाराष्ट्राचं भाग्य महाराज. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहिली, तुकोबारायांनी गाथा लिहिला. पण ज्या वेळेस ज्ञानोबारा ज्ञानेश्वरी सांगण्याचं काम त्या ठिकाणी करत होते, त्यावेळेस निवृत्तीनाथानं सांगितलं, दादा अरे ज्ञानेश्वरी आपल्याला संस्कृत मध्ये लिहायला हवी. काय कारण? की कारण आपला बराच छळ लोकांनी केलेला आहे. जर आपण मराठीतून जर ज्ञानेश्वरी लिहिली तर लोक आपल्याला अजून त्रास देतील. म्हणून ज्ञानेश्वरी संस्कृत मध्ये लिहायची अशी निवृत्तीनाथानं सांगितलं. ज्ञानोबारा हे दादा काहीही झालं हरकत नाही, पण हे ज्ञान सर्वांना मिळावं त्यासाठी ज्ञानेश्वरी ही मराठीतूनच लिहिली गेली पाहिजे. आणि ज्ञानोबारायांनी 56 भाषेचा केलासे गौरव भवार नवी नाव उभारिली अशी ज्ञानेश्वरी लिहिली. आणि तुकोबारायांनी गाथा लिहून महाराज हे वारकरी संतांचं काम या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये झाले आहे. आणि सगळे संत जर पुढे झाले असतील तर आपल्या महाराष्ट्र भूमीमध्ये इतके संत कोणत्याही राज्यामध्ये नाही, कोणत्या देशामध्ये सुद्धा झाले नाही. आणि संतांचं कार्य या ठिकाणी संतांनी केलेलं आहे महाराज. आणि म्हणून ज्यावेळेस ज्ञानोबारा ज्ञानेश्वरी लिहायला सुरुवात केली त्यावेळेस ज्ञानोबारांच्या मुखातून शब्द बाहेर पडले, हे मराठीची या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखाची वरी हो दे या जगा. पुन्हा शब्द निघाले, कोण घाल ठेव, माझा मराठाची बोलो कौतुके, माझा मराठाची बोलो कौतुके. Hare
ज्ञानेश्वरी लिहिली तुकोबारायांनी गाथा लिहून महाराज आणि आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आपल्याला 3 ग्रंथ दिले, गीता, भागवत आणि रामायण. गीतेमध्ये जगावं कसं हे या ठिकाणी सांगितलेलं आहे, भागवतामध्ये मरावं कसं हे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, आणि रामायणामध्ये वागावं कसं हे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. जर जगायचं असेल, वागायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आचार्य ताना महाराज, आणि धर्मासाठी मरावा कसं हे जरा शिकायचं असेल तर माझ्या छत्रपती संभाजी राजांचं चरित्र या ठिकाणी आपल्याला अंमलात आणावं लागेल. त्यावेळेस काय धर्म काय असतो, धर्म जो तुम्ही आम्ही म्हणतो हा धर्म नाही, आम्ही ह्या धर्माचे तुम्ही त्या धर्माचे सगळे संत या धर्मामध्ये जन्मालेले आहे. प्रत्येक जातीमध्ये प्रत्येक समाजामध्ये संत या ठिकाणी जन्माला आलेले आहे, आणि त्या सगळ्या संतांचं सर्व भारताने सर्व महाराष्ट्राने या ठिकाणी कौतुक केलं आहे. कारण संतांमध्ये जातभेद काहीच नसतो, आपणही त्याच पद्धतीने या ठिकाणी वावरतो महाराज. वैष्णव धर्म म्हणला त्या जातपात काहीच नाही, कारण संतांनी सुद्धा ते सांगितलं आणि भगवंतांनी ते सुद्धा सांगितलं. आणि छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस अवतार कार्य त्यांचं सुरू झालं आणि ज्यावेळेस त्यांचं कार्य महाराष्ट्रामध्ये सुरू झालं त्यावेळेस छत्रपती एवढा विश्वास मावळ्यांचा होता महाराज, एवढा विश्वास मावळ्यांचा होता, तोच विश्वास छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा आपल्या मावळ्यावर होता महाराज. मग किती विश्वास असेल, संतांची पायी हा माझा विश्वास सर्व भाव आहे असं झालो त्यांचा. आणि ते एक सुंदर भजन आपण त्या ठिकाणी म्हणणार आहोत. एकचा राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकचा राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्यावर, हे आपल्याला कळला पाहिजे. ज्यावेळेस माता जगन्माता यांच्या डोळ्याने किल्ला दिसत होता, त्या किल्ल्याचं नाव होतं कोंढाणा, आणि त्या कोंढाण्यासारखा किल्ला आपला स्वराज्यात असेल तर आपलं वैभव, आपली ताकद, आपलं वजन त्या ठिकाणी वाढणार आहे. म्हणून कोंढाणा किल्ला घेणं अत्यंत गरजेचं, अत्यंत महत्वाचं होतं. म्हणून मायसाहेबांनी राजाने जवळ बोलवून घेतलं आणि सांगितलं, शिवबा पुरंदरच्या तहामध्ये 23 किल्ले गेले, 23 किल्ले गेले, त्या 23 किल्ल्यापैकी एक किल्ला जर कोणता असेल तर तो म्हणजे कोंढाणा. आणि कोंढाण्यासारखा किल्ला जर आपल्या या राज्यामध्ये असेल, वैभव या ठिकाणी वाढल्याशिवाय राहणार नाही महाराज. राजाने विचार केला आपल्याला तर दुश्मनी सध्या तर व्हायची नाही, दुश्मनी सध्या तरी करायचं नाही. कोंढाणा कधी घेणार पोहोचला. छत्रपती राजे विचारात पडले महाराज, कळत न कळत अशी पाठ फिरवली, आणि पाठ फिरवल्याबरोबर क्रमाता जिजाऊने राजाकडे पाहिलं आणि माझं मला राजा आहे, माझ्या वडिलांचं नाव आहे जाधव, तुमच्या वडिलांचं नाव आहे भोसले, माझ्या वडिलांचा
वंशाचा आहे कृष्णाचा आणि तुमच्या राजांचा वंशाचा आहे रामाचा आणि रामाच्या आणि कृष्णाच्या वंशामध्ये तुम्ही असे पाठ फिरवता. तुम्हाला जर किल्ला घेणं होत असेल तर घेऊ नका. मी स्वतः घोड्यावर बसते, हातात तलवार घेते आणि कोणाला किल्ला आपला सगळा करून टाकवते. कोण बोलतो म्हणा? एक पहिला माता बोलते. त्या मातेचे शब्द ऐकल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अक्षरपायचा मस्तकाली गेली. मोठी आवडा गेल्या, लाल गुंजन वर गेले आणि सांगितलं महासाहेब 5 दिवसामध्ये या कोंढऱ्यावर भगवान फेकला नसेल चिंता नसतोय महासाहेब. आणि शपथ राजाने महाराज. पण राजाने विचार केला कोंढऱ्याला देतं एवढं सोपं नाही, कारण आपलं वय कमी आहे, आपल्याकडे फौज कमी आहे, तिकडे लाखाची फौज. काय करणार? शेवटी राजाने हिंमत दाखवली. महाराज या किल्ल्यावर या कामगिरीवर कोणाला पाठवायचं? राजा विचार करत होते. छत्रपती शिवाजी महाराज एकदम सकाळचे उड्यावर बसले, पडलेलं होतं, विचार चालू होता. आणि त्यामध्ये तानाजी मालुसरे आपल्या मुलाची लग्नपत्रिका घेऊन आले. महाराज लग्नपत्रिका घेऊन आले. राजांना मुजरा केला. राजे माझ्या गरीबाचं मुलाचं लग्न आहे, या लग्नाला तुम्हाला आल्याचं जमणार नाही राजे, तुम्हाला यावंच लागेल. राजाने विचार केला. आता माझ्या सरकारला आपण शब्द दिलेला आहे, शब्द कधी पडता करा नाही, शब्दाचा खरा झाला पाहिजे. आता काय करायचं? तानाजी मालुसरेंना हळू बोलू घेतला. इकडे या भावडे, इकडे या. मी सांगतो तसं करा. तुम्ही तुमच्या मुलाचं लग्न उठवून घ्या. मी माझ्या कोंढऱ्याच्या किल्ल्याच्या कामगिरीवर जातो. आणि असं म्हणल्याबरोबर महाराज तानाजीची नमस्कार केली आणि तानाजी बोलतात राजे अहो हा भगवान खेळण्याचा शिवाय जिवंत असताना तुम्ही जिवावरचं काम हाती घेता? जमणार नाही राजे, नाही जमणार. हे काम माझ्याकडे सोपवा, सोपवा माझ्याकडे. कोंढरा किल्ला त्या ठिकाणी घेण्यासाठी जाणार आहे. आणि त्यावेळेस तानाजी मालुसरे शब्द वापरल्याबरोबर ते काम तानाजी मालुसरे केलं. म्हणतात तानाजी मालुसरे कामगिरी दिली. तानाजी कोंढऱ्याच्या किल्ल्याचे दिशेने निघाले. यशवंतीचं सहाय्याने गड सुद्धा चढले आणि गड चढत असताना युद्ध सुरू झालं. महाराज त्या ठिकाणी घनघोर असा युद्ध सुरू झालं. महाराज आणि घनघोर युद्ध सुरू झाल्याच्या नंतर तानाजी मालुसऱ्यांच्या हातातील धाड तुटल्या गेली धाड आणि समोरच्या शत्रूने मार पोटामध्ये केला. महाराज पोटामध्ये तसा पोटामध्ये मार झाला. तसे तानाजी मालुसरे खाली ठरले पडले. महाराज रक्ताच्या धारोमध्ये तुंबले आणि अजूनही पुन्हा भयानक युद्ध झालं. आणि युद्ध झाल्याच्या नंतर मराठ्यांनी ते युद्ध विजय केला. भगवा फडकला, खूप वाचली आणि अशा तऱ्हेमध्ये त्या ठिकाणी कोंढरा किल्ला घेतला गेला. महाराज आणि इकडे छत्रपती शिवाजी महाराजांना कळलं तो बांधलेले आहे. किल्ल्यावर भगवा फडकलेला आहे, किल्ला जिंकलेला आहे. पण वातावरण एवढं शांत का? कशामुळे शांत आहे? महाराजांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाले. महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज 45 मिनिटामध्ये गड पोहोचले. गडावर गेले, गडावर 45 मिनिटामध्ये. आणि त्यावेळेस गेल्याबरोबर त्यांना आपले मावळे तानाजी मालुसरे रक्ताच्या थरोळीमध्ये पडलेले दिसले. महाराज रक्त खाली सांडलेलं आहे. पण त्यावेळेस तानाजी मालुसऱ्यांचा एक जीव जात होता, एक जीव येत होता. त्यावेळेस त्यांच्या तोंडातून शब्द बाहेर पडत होते. छत्रपती शिवाजी महाराज की जय, शिवाजी महाराज की जय, संभाजी महाराज की जय. असे शब्द तानाजी मालुसरेच्या मुखातून बाहेर पडत होते. महाराज छत्रपती राजे त्या ठिकाणी गेले. आपला मावळा धरती पडलेला आहे. आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या तानाजी मालुसऱ्यांची शिर घेतलेलं ढोळ आणि आपल्या मांडीवर ठेवलं. महाराजांच्या डोळ्यामधून अश्रू व्हावं लागले. अरे तानाजी तुम्ही हे केलं काय? मी तुम्हाला अगोदर म्हणलो होतो या कामाला आम्ही जातो, तुम्ही तुमच्या मुलाच्या लग्नामध्ये मुरबाद म्हणून त्या ठिकाणी मिळवा. पण तुम्ही सांगितलं मी माझ्या मुलाच्या लग्नामध्ये मुरबाद म्हणून मिळणार नाही, हे तुमचं जीवावरचं काम मी हाती घेणार आहे. आणि ते काम तानाजीने त्या ठिकाणी केलं. महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी बाजूचे जे भावळे मुखामध्ये कोसळले होते, महाराज त्या ठिकाणी बसले होते. त्यांना जवळ बोलून घेतलं. महाराज अहो मावळ्यांना जवळ या म्हणजे. आणि सगळे मावळे जवळ आले आणि राजाच्या मुखातून एका शब्द बाहेर पडला. गड आला पण सिंह गेला, गड आला सिंह गेला. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की जय जय. आणि म्हणून ही संताची भावना होती आणि याच्या करता संत अवतार
पण तुकोबाराच्या जीवनामध्ये संत त्या ठिकाणी भेटले. त्यांची इच्छा पूर्ण झाली. त्यांनी भगवंताला हृदयामध्ये साठवलं आणि हृदयामध्ये साठवल्यानंतर साठ्याने विचारलं, का तुकोबारा एवढ्याची पराक्रम, एवढाच तुमचा अनुभव झालाय कशामुळं? त्यांनी सांगितलं संतामुळं. आणि माझा जो ठेवा होता तो ठेवा नवा नव्हता, जुना होता ठेवा तो. आणि ते जुना ठेवा असल्यामुळं हा अनुभव माझ्या जीवनामध्ये आला. याचाच उत्तर जगद्गुरु तुकोबारा शेवटच्या चरणामध्ये देतात. आज या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारांचा 4 अभंग आपण या ठिकाणी घेतलेला आहे. धावत्या युगामध्ये, धावत्या वेळामध्ये आपण या अभंगाचा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला. तर 10:30च्या पुढे टाईम झालं, मग 10:30, 8:30, 10:30 हीच खरी वेळ होती. पण 10 मिनिटं आपल्याला थोडं लेट झालं, त्याच्यामुळे 10 मिनिटं थोडं लेट होतो. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारांचं माझं भाग्य उजळलं. माझ्या जीवनामध्ये संत भेटले. त्या भगवंताला मी माझ्या हृदयामध्ये साठवलं. का साठवलं? त्याची एकच कारण, मृत सुखते जोडी म्हणून विठ्ठली आवडी. तो का म्हणे होता ठेवा तो या भावा सापडाला. हा ठेवा जो होता हा जुना ठेवा होता, हा नवीन नव्हता. आणि जुना ठेवा असल्यामुळं आम्हाला सुद्धा या ठिकाणी कीर्तन करण्याचं भाग्य मिळालं. म्हणून सर्वांचे एकदा धन्यवाद. झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याचे समर्पित, माऊलीच्या चरणी समर्पित. जे काही योग्य असेल ते गुरुवर्यांचं असेल, जे काही अयोग्य तुम्हाला ऐकायला मिळालं असेल ते तुमचा भाऊ म्हणून, लेकरू म्हणून माझे शब्द मला परत करा. आणि सर्वात ज्यांच्या ही सेवा समर्पित करतो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर सेवा समर्पित, भगवंताच्या चरणी समर्पित, तुम्हाला सर्व भाई भक्तांच्या चरणावर समर्पित, महिला मंडळीच्या सर्व चरणावर समर्पित, दादांच्या चरणावर समर्पित सेवा करतो. आणि सेवेला या ठिकाणी विराम देतो. ज्ञानेश्वर